74 काही लोक त्या विमानातून येतील. इराण आणि इस्रायल अमेरिका या युद्धामुळे नाशिक जिल्ह्यामधले 150 ते पावणे 200 यात्रेकरू हे मक्का आणि मदिनेमध्ये अडकून पडले आहेत. यामधील काही भाविक ईदच्या नंतर परतणार आहेत, तर काही जण 1 ते 2 दिवसामध्ये परत येणार होते. मात्र विमानसेवा बंद असल्यामुळे हे भाविक सध्या सौदीमध्ये अडकून पडले. हे सर्वजण सुखरूप आहेत. दरम्यान हे अडकलेले नागरिक परतीच्या प्रवासाच्या संदर्भात राज्य सरकारच्या सोबत संपर्क साधतायत. या संदर्भामध्ये ट्रॅव्हल एजंट फारुख तांबोळी यांनी माहिती दिली आहे. त्यांच्यासोबत संपर्क साधलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. आमच्याकडनं 35 लोक गेलेले आहे. बाकी नाशिक जिल्ह्यातमधून कमीत कमी 150 पावणे 200 ते 200 लोक गेलेले आहेत. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगायचं असलं तर भरपूर लोक गेलेले आहेत. काही लोक होते ते 15 दिवसासाठी गेलेले होते. ते परत येण्याची शक्यता आहेत आता, लेकिन एअरपोर्ट बंद झाल्यामुळे ते तिथे अटकलेले आहेत. बाकीचे लोक जे ईद रमजानच्या महिना आहे, उपासचा महिना आहे, ते ईद करूनच येणार आहेत. पण मग तुमचं सरकारशी काही बोलणं झालं या संदर्भात? ज्यांना परत यायचंय त्यांच्या वापसीसाठी काय प्रयत्न? नाही, आतापर्यंत काय कोणाशी काय बोलणं झालेलं नाही आहे. आम्ही वाट पाहतोय का एक दिवसात किंवा 1-2-4 दिवसात एअरपोर्ट